नमस्कार. ज्या राजानं कधीही जात पात धर्म पंथावर स्वराज्य उभं केलं नाही, महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक हिंदू, प्रत्येक मुस्लिम, शीख, बौद्ध हा महाराष्ट्राचाच मावळा म्हणून ज्यांच्या मदतीनं राजानं स्वराज्य उभं केलं, अशा राजाला त्रिवार वंदन करून त्यांनाच प्रस्थापित केलेल्या त्याच्या या स्वराज्याबद्दल आणि आजच्या मावळ्यांबद्दल आज थोडं बोलावं वाटतं. धर्म तोची जाणावा जो लोकांची उपकारी, असाच लोककल्याणकारी राजा राजा छत्रपती शिवाजी महाराज, ज्या राजानं काय आणि किती केलं याचे गुणगान आज गोष्टी स्वरूपात आपण सगळेच ऐकतो. पण ह्याच गोष्टी मनात नैतिकता ठेवून कशा सत्यात उतरवायचं याचे धडे शिकवायला आज आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाची पुस्तकं सुद्धा अपुरी पडतील. ज्या पुस्तकांनी आम्हाला महाराष्ट्राचा इतिहास शिकवला त्याने आमची मनं एवढी संकुचित केली की महाराष्ट्र म्हणजे फक्त मराठ्यांचा, महाराष्ट्र म्हणजे दीनदुबळ्या लोकांचा. पण ह्याच महाराष्ट्रात हिंदू सुरक्षित होता, मुसलमान सन्मानाने जगत होता, प्रजेला न्याय मिळत होता, राजावर लोकांचं अमाप प्रेम आणि विश्वास होता, राजा न्यायप्रिय होता, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, अशी राजाची प्रतिमा होती. लाख मेले तरी चालतील पण या लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे एवढं प्रचंड सामर्थ्य या राजाकडे होतं. सर्वांची एक न्याय असावा, भेदभाव न धरावा. पण आज ह्याच महाराष्ट्राचं राजकारण पाहायला गेलं तर आज महाराजांचा मावळा न्यायापेक्षा निवडणूक, विवेकापेक्षा विजय आणि प्रजेपेक्षा पक्ष ह्या सगळ्या अनैतिक गोष्टींमध्ये अधिक गुंतलेला दिसतोय. फक्त पैसा आणि सत्तेची हाव सोडली तर महाराजांनी जो विश्वास आणि निस्वार्थी प्रेम प्रजेकडून कमावलं होतं ते आजच्या नेत्यांना कधीच जमणार नाही. आणि जर जमलंच तर कदाचित राजकारणातलं त्यांचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं. मग असे नेते ज्यांना अस्तित्वाची भीती असते असे 4 पैशांसाठी विकले जातात. आणि मग जनतेनं मोठ्या विश्वासानं गर्दीत जाऊन स्वतःचा अधिकार बजावून मतदान करून निवडून दिलेला त्यांचा हा लोकप्रतिनिधी लाचार होऊन जातो. ज्या राजानं कधीही लाचारी पत्करली नाही, अखंड अखंड फक्त मानाने जगला, त्या राजाचं हे आदर्शवादी गुण विसरून आजचे भ्रष्ट नेते सत्ता आणि पैसा यांसाठी लाचारी पत्कारून स्वतःचा मान सन्मान गहाण ठेवताना दिसतोय. ज्यांनी स्वतःच्या मान सन्मानाचा विचार केला नाही ते आजचे हे नेते महाराष्ट्राच्या मान सन्मानाचा कितपर्यंत विचार करतील. हे महाराष्ट्राचं साम्राज्य एवढ्या सहज मिळालेली गोष्ट नाहीये. ती कमवायला राजांनी कित्येक वर्ष अफाट कष्ट, अफाट यातना भोगल्या आहेत. रात्रंदिवस परिश्रम करून राजानं या महाराष्ट्राला स्वाभिमानानं उभं केलं आहे. शेतकऱ्यांचं रक्षण आणि स्त्रियांच्या सन्मानाची रक्षा करून महाराजांनी या महाराष्ट्राच्या निर्मितीचा पाया घातला आहे. आज आपण जो महाराष्ट्र अनुभवतो आहोत त्या महाराष्ट्राच्या मातीला सुद्धा महाराजांच्या रक्ताचा आणि घामाचा आजही वास आहे. आणि अशी ही वैभवशाली महाराष्ट्राची भूमी आपण भ्रष्टाचारांच्या हातात देताना किती वेळा विचार करतो. खरं तर आपण विचारच करत नाहीत, कारण आपल्याला अजूनही या आपल्या पवित्र भूमीचं अस्तित्वाचं महत्व पटलेलंच नाही. ज्या वेगानं आज आपण महाराष्ट्राच्या या पावन भूमीत ब्रिटिशांनी सुरू केलेली जातीवाद, समाजवाद यांसारख्या नीतीचा वापर फक्त स्वतःच्या फायद्यासाठी केला जात आहे, तोच वेग या महाराष्ट्राला जगाच्या नकाशावरून पक्षी बनून उंच उडायला भाग पाडायला लावेल. आज खरंच गरज आहे जाती धर्म विसरून महाराजांनी अविरत कष्टांनी हे जे साम्राज्य आपल्यासाठी उभं करून ठेवलंय ते सांभाळण्याची. नाहीतर पुन्हा संत कृपेने प्रावन असलेल्या या भूमीत परकीयांचं अतिक्रमण व्हायला वेळ लागणार नाही. आणि ह्याचे गुन्हेगार आपण स्वतः आणि आपणच निवडून दिलेले हे भ्रष्ट नेते असतील. आज जो महाराष्ट्र आपण पाहत आहोत तो अनेक मार्गांनी जगाशी जोडला गेला खरा, ज्याने जग जवळही आलं. पण आजही राजाच्या या महाराष्ट्रात चिमुटभर श्रीमंतांमध्ये आणि या ढिगभर गरिबांमध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे.
दिवसेंदिवस या महाराष्ट्राच्या मातीत गरिबीचा वास वाढतच चालला आहे. भ्रष्टाचारी, महामारी या सगळ्यांनी श्रीमंतीची उंची आणखीनच वाढू लागली आहे आणि हीच वाढलेली उंची आज माणसातलं अंतर वाढवून माणुसकी मात्र तेवढी कमी करत आहे. ज्या राजाच्या काळात अतिथी देवो भव, परिश्री माता भगिनी, परपुरुष वडील बंधू हे कटाक्षानं पाळलं जायचं, आज त्याच महाराजांच्या पाठीमागे महाराजांचे मावळे सगळंच विसरून गेले. अतिथी आणि त्यांचं अतिथ्य हे शब्द फॉरवर्ड लाईफस्टाईल आणि फॉरवर्ड थिंकिंग यामुळे कादंबरी पुरतेच मर्यादित राहिले. रस्त्यात दिसेल ती माझी या भावनेचे हातपाय कलम करणारा हा महाराजांचा महाराष्ट्र आज महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर अजूनही साखर झोपेतच आहे. या अंधारलेल्या जगात आज माझी आई, बहीण, मुलगी सुरक्षित आहे की नाही तेही बघायला आज माझा मावळा उठू शकत नाही. जोपर्यंत वेळ स्वतःवर येत नाही तोपर्यंत मी आणि माझं कुटुंब या संकुचित जगातून माझा मावळा बाहेरच येऊ शकत नाही. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल, खूप उशीर झालेला असेल, हातचं सगळंच गेलेलं असेल. एक काळ असा होता जेव्हा मावळे स्वतःच सगळं बाजूला ठेवून स्वराज्यासाठी पुढे यायचे. पण आज माणसातला स्वार्थीपणा पुढे चाललाय आणि स्वराज्य मात्र मागे होताना दिसतंय. इथे आज महाराष्ट्राच्या संस्कृतीपासून महाराष्ट्राच्या संस्कारांपर्यंत सगळंच परकीयांच्या कलेनं होत आहे. महाराष्ट्राची पवित्र संस्कृती सोडून आणि संत महात्म्यांचे संस्कार सोडून आज आधुनिकतेला जवळ केलं जात आहे. पण आधुनिकता जवळ करताना आपण आपली स्वतःची ओळख, महाराजांचे वारसदार आणि संतांचे भक्त ही आपली महाराष्ट्रीयन असल्याची ओळख आपण आज आधुनिकतेच्या ढिगाऱ्यात गाढून घेत आहोत. हे सगळं जर असंच चालू राहिलं तर महाराष्ट्राचं स्वतःचं असतं काय अस्तित्व उरेल? आणि मग त्यानंतर मी महाराष्ट्रीयन आहे हे सिद्ध करायची वेळ यायला वेळ लागणार नाही. आज महाराष्ट्र ओळखला जातो तो महाराष्ट्रीयांच्या संस्कृती आणि संस्कारांमुळे, जे संत साहित्यांमुळे घराघरात शिकवले जातात. अध्यात्माचा पडगडा असलेली महाराष्ट्रातील भोळी भाबडी माणसं ही देखील महाराष्ट्राचीच एक खूण. पण महाराष्ट्राच्या घाणेरड्या राजकारणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज जनता सुद्धा ह्याच मार्गाने चालू पाहत आहे. जागतिक पातळीवर चालणारं राजकारण आता घराघरांमध्ये चालत आहे. त्यामुळेच स्वतंत्र कुटुंब व्यवस्थेचा जन्म होऊन अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमांसारख्या गोष्टींची संख्या वाढू लागली. नाहीतर ज्या महाराष्ट्राचा इतिहास मातृदेवो भव, पितृदेवो भव अशी शिकवण देतो तिथे या सगळ्यांची गरजच पडली नसती. जिथे सत्य, असत्य, न्याय, अन्याय ह्या सगळ्या भावना फिक्या पडून जिथे पैसा तिथे न्याय आणि तिथेच सत्य, आणि आता ही सगळी परिस्थिती पाहताना वाटतं कुठे ते महाराजांचं स्वराज्य आणि कुठे हा आजचा महाराष्ट्र.